आम्हाला वाटलं की तुम्ही बाबासाहेबांसाठी आले. बोला जय भीम. बस 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 एवढं जरी तुम्ही सहकार्य केलं, अशी साथ जर तुमची आम्हाला लाभली तर नवीन नवीन गाणे ऐकायला मिळतील. नाही तर जे रडायचे दिवस गेले, आता आम्ही खदा खदा हसायला लागलो. मग मला सांगा, आपण जर एवढे भारी दिसतोय तर बाबासाहेब काय दिसत असतील? आपल्याला बघितल्यानंतर पोरानो, आपल्याला बघितल्यावर पुरीला असेल, बाबासाहेबाला बघितल्यानंतर कोण कोण नाचत असेल? आमच्या नादी लागणाऱ्याच्या लोकांनी बसायला लागलो. पण बाबासाहेब काय केवढे हलके होते का? कोणाच्या बी चुकीमध्ये तो पण लोट लागायला. पण काही लोक बाबासाहेबांचं कार्य हे चुकीचं, आजच्या घडीला सुद्धा चुकीचं ठरवायला बघतात. आज ही काही लोकांना आंबेडकर मेरे भीमजी की दुनिया क्या बताऊ की मैं कहाणी. बाबासाहेबांबद्दल माझं पामरानं काय बोला. बाबासाहेब या देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात विद्वान पंडित, म्हणजे या जगातील, या जगाला सुधरवणाऱ्याच्या यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये बाबासाहेब होते. हे जग सुधरवण्याच्या, हे जग सुधारवण्याचा जो कार्य हाती घेतलं होतं ज्या ज्या लोकांनी, त्यामध्ये पहिलं नाव होतं भगवान गौतम बुद्ध. दादा, हे जग सुधारवण्याच्या कामामध्ये पहिले 10 नाव आहेत. त्या पहिलं नाव होतं भगवान गौतम बुद्ध, दुसरं नाव होतं भगवान महावीर, तिसरं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि चौथं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे पहिल्या नावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. म्हणून त्या महान अशा पुरुषाबद्दल मी काय बोलावं. प्रल्हाद शिंदे म्हणायचे की अथांग ज्याची बुद्धिमत्ता, मी नाही म्हणत, प्रल्हाद शिंदे म्हणायचे अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा ना नेता होणार आता. अरे अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा ना नेता होणार आता, ज्याचे जगात भव्य स्थान आणि एक भीमराव आंबेडकरांमुळे हा जिवंत हिंदुस्थान, हा जिवंत हिंदुस्थान, हा जिवंत. क्या बताओ कि मैं कहानी, क्या बताओ कि मैं कहानी. अरे जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले, जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले. हजारो आत्मांचा ठेवून महात्मे झाले. जे लोकांनाच मान्य नव्हते ते लोकमान्य झाले. हजारो आत्म्यांचा ठेवून तळतळाट आणि महात्मे झाले. ज्यांनी कधी हातात घेतली नाही समशेर ते हृदय सम्राट झाले. परंतु वर्गाच्या बाहेर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे घटनाकार झाले.
पाहिले. अरे त्या गांधीजींना मी नेहमी धोतर पंचायत दांडी यात्रेच्या वाटात पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंना मी नेहमी दंग विजार आणि शेरवानीच्या थाटा माटात पाहिले. महात्मा फुलेंना मी नेहमी धोतर पटक्यात पाहिले. परंतु हलाखीची परिस्थिती असून देखील बाबासाहेबांना मी नेहमी सुताबुता कोटात पाहिले. सुताबुता कोटात बाबासाहेब काय म्हणायचे की मी जर व्यवस्थित राहिलो, मी जर टापटीप राहिलो, मी जर व्हीआयपी राहिलो तर माझा गरीब पिचलेला वंचित असा समाज होता. गरीब पिचलेला वंचित असा समाज होता. परंतु या समाजासमोर आपण जर आदर्श ठेवला नाही तर हा समाज पुन्हा त्याच वाटेला जाईल. म्हणून बाबासाहेब राहताना नेहमी व्हीआयपी राहायचे. बाबासाहेब राहताना नेहमी व्हीआयपी राहायचे. खिशात पैसे नसले आणि म्हणून जाऊ दे. मला जर विचारलं की तू बाबासाहेबांना काय मानतो आणि किती मानतो आणि कसा मानतो तर माझ्या भाषेत एवढंच काय झालं? तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा राजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा राजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा राजा. आपले समर्थक नामदेव वाघमारे यांच्याकडून या गीतात सप्रेम भेट त्यांची इच्छा आहे की या भारत देशात मी नेहमी गांधीजींना मी नेहमी धोतर पंचायत दांडी यात्रेच्या वाटात पाहिले. हा शेर पुन्हा व्हावा फरमाईश आहे म्हणून. अरे त्या गांधीजींना मी नेहमी धोतर पंचायत दांडी यात्रेच्या वाटात पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंना मी नेहमी दंगलीदार आणि शेरवानीच्या थाटामाटात पाहिले. गांधीजींना मी नेहमी धोतर पंचायत दांडी यात्रेच्या वाटात पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंना मी नेहमी दंगलीदार आणि शेरवानीच्या थाटामाटात पाहिले. महात्मा फुलेंना मी नेहमी ऐसी साजन की मीठी है जुबानी,
रेडी आहेत का? अरे बघा ना, डा, 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 अरे कुणाच्या पोटी पाप जन्मला तर कुणाच्या पोटी साप जन्मला. कुणाच्या पोटी पाप जन्मला तर कुणाच्या पोटी साप जन्मला. भीमाई माता एकच होती की जिच्या पोटी बापाचा बी बाप जन्मला. बापाचा बी बाप जन्मला. असे आले नाही आल्या भल्याची हरली. काय वर्णावी महती आणि किती किती करावी. जित झुकली महारथी असा झाला. जित झुकली महारथी असा झाला. भीमराव घाटला.
असा झाला भीमराव सप्तपुरा असेल परंतु ते कोमल असेल आणि कोमल
गळ्यामध्ये चैनी त्या बोटात आहे हिऱ्या मोत्याची रास आज आमच्या भातात आहे गळ्यामध्ये चैनी त्या बोटात आहे आणि भीमाच्या पुण्याईने जय भीमाने आज थाटात भीमाचा आजही साक्ष देतो समाज भीमाचा हे उपकार आहे म्हणून तर आज जय भीमवाल्या फिरायला फुलत आणि ठार आहे आणि सध्या नुसता बीड मध्ये नाही फक्त मुंबई पुण्यामध्ये नाही फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशात नंबर 1 ला वाजणारं गाणं सध्याचं अरे पुढं काय सगळ्यांचा आवाज होता इथे व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं व्हीआयपी मान सन्मान हे साजरी मला बारक्या लेकरापासून म्हाताऱ्यापासून नाचवलं अरे व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं कुणामुळे अरे बाबा साहेब समिती सांगेल कुणामुळे जोरदार आवाज येईल तुमचा सगळ्यांचा कुणामुळे ये गई इथं कसं जायचं
इस्त्रीचे कापड त्याला आज इस्त्रीचे कापड त्याला तुम्ही म्हणायचं सोबत मला सांगायचं आज इस्त्रीचे कापड त्याला भारीला मुद्द्यानं भारीला सुद्धा अंगावरी सोडणानं कुणामुळं बाबा ह्याचा आवाज येतो तुमचा कुणामुळं जोरात आवाज येतो कुणामुळं अरे बाबा साहेबांनी दिलं हे बाबा साहेब कुणामुळं कुणामुळं जोरदार आवाज कुणामुळं अरे बाबा साहेबांनी दिलं हे बाबा अरे भल्या भल्याला निवडून अंकुश करून या भल्या भल्याला निवडून अंकुश करून या मतदान ताटमानेनं फिरण्याचा अधिकार कोणी दिला आवाज येऊ द्या ताटमानेनं फिरण्याचा अधिकार कोणी दिला लोकशाहीचा अधिकार कोणी दिला मतदानाचा अधिकार कोणी दिला अरे भल्या भल्याला निवडून अंकुश करून या मतदान अरे भल्या भल्याला निवडून अंकुश करून या मतदान हे बी बाबा साहेबांना दिलं बाबा आदि अरे आठवाचा रंगार कोणी सगळं येत होती पहिले आम्ही म्हणायचो चोपडे पूर्वी आम्हाला म्हणावं लागायचं की आमच्यासाठी एखादं रंगमंच ओपन करा आम्हाला
ह्या स्टेजवरती गाऊ द्या, एक तरी गाणं आम्हाला गाऊ द्या, हे असं आम्ही मागायचो लोकांना. आज वेटिंगला, आज हे सगळे वेटिंगला आहेत. आज आम्हाला तो काळ काय होता, आज काळ काय. अरे आठवण जरा. आज चार चार गाणं घेऊन गाता मेंद्रेचं पोरगं. अरे हे मेंद्रेचं पोरगं कुणामुळं? हे बाबासाहेबांनी दिलं नाचायचं तर भरपूर विचारायचं, काय करू बाई असं वाटत नाही. हे बघ ते बघ, असं करा. आणि जे बिनधास्त नाचायला तयार आहे तिने डायरेक्ट जागेवर करावं. बघू महिला मंडळ सुद्धा, बापाचा बड्डे आपल्या तुमच्या बापाचा असं असंच नाचा. बरोबर आहे. जी जागेवरती उभा राहील आणि ज्या बसल्या त्याच्यासाठी नाही, मोठं मोठं नाही म्हणणार, टाळे त्यांच्यासाठी. बाबासाहेबांना दिलं, बाबासाहेबांना दिलं, बाबासाहेबांना दिलं.
की खोल समुद्राच्या पाण्यात एक मगर पाहिजे जय भीमाला लढायला खोल समुद्राच्या पाण्यात एक मगर पाहिजे अरे आमच्या जय भीमाला फिरायला जिगर पाहिजे खोल समुद्राच्या पाण्यात मगर पाहिजे आमच्या जय भीमाला जिगर मी सांगितलं ना आवाज सुरुवात पाहिजे कसा पाहिजे सुरू अरे कुठं मी जावा चर्चा त्याची गाव भरी कुठं मी जावा चर्चा त्याची गाव भरी टायमिंग असं नीट बघा काय विषय कुठं मी जावा चर्चा त्याची गाव भरी थांबा कुठं मी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली 1 2 3 4 काय म्हणते त्याला म्हणतात टायमिंग दादा टायमिंग जुळला यांचा आता यांचा जुळू जरा टायमिंग हा कुठं मी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली हो ताई इकडे बघा आता तुम्हाला आता नाचले ना तुम्ही आता गाणं म्हणा अरे कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली 1 2 3 4 जुळला टाईम तंत जुळला आता तुमचा सगळ्या तुमचा आवाज तंत ह्यांचा कसा जुळला टायमिंग अरे कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली एक मिनिट कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली 1 2 3 4 तुझा जुळला नाही रे टायमिंग तुझा चुकलाय टायमिंग तुम्हाला भेट तुम्हाला मागे भेट तुझा टायमिंग चुकलाय तू भेट नंतर मला अरे कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली आता सगळ्यांनी जोरात बोलायचं बाबासाहेबांच्या अवलंबीचा आवाज असा जोरात आला पाहिजे नाकातल्या नाकात नाही कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भरली 1 2 3 4 अजून 1 2 3
32 वर्षात पाठीमाग नवीन पोपट हा किती 32 वर्ष पाठीमागे एक गाणं होतं. 32 वर्ष पाठीमागे महाराष्ट्रामध्ये असं हे पोपटाचं गाणं पण हे गाणं आता वेगळं की आवड मला होती मी डोक्यात आणलं पोपट कसा बोलत होता जवा नवीन पोपट कसा कसा मिठू मिठू पोपट मिठू मिठू बोलत होता. बाबासाहेब मिठू मिठू नव्हते बोलत. आवड मला होती मी डोक्यात
देवी बाबासाहेब आज 5 लाख